रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली। तासगाव, कडेगाव, विटा, मिरज आणि पलूस तालुक्यातील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले। 5:30च्या सुमारास आलेल्या वादळासह पावसाने अनेकांची चांगली तारांबळ उडाली। ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने चांगली दाणादाण झाली आहे। काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने बत्ती गुल झाली होती। दरम्यान जोरदार पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे। हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता। ढगाळ वातावरण राहील, तसेच वादळी वारे वाहतील आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल असं सांगितलंय। 2 दिवसांपासून उष्म्यात वाढ होत असताना काही ठिकाणी रविवारीही पावसाने हजेरी लावली होती। सोमवारी दिवसभर उष्मा वाढला होता। जिल्ह्यात सायंकाळी अवकाळी वादळाने हजेरी लावली। जवळपास अर्धा ते 1 तास पाऊस चांगलाच बरसलाय। काही ठिकाणी विजांचा कडकडाट मनात धडकी भरवणारा होता। सांगली शहर परिसरात काही काळ हलक्याशा पावसाने हजेरी लावली। मिरज रोडवरील विजयनगर परिसरात गारांचा पाऊस झालाय। मिरज तालुक्यातील दुधगाव, कवठेपिरान, समडोळी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली। तासगाव तालुक्यातील चिंचणी, मांजर्डे, हातनूर, मणे, राजुरीत, विट्यातील कारवेसह परिसरात जोरदार पाऊस झालाय। कडेगाव तालुक्यातील एतगाव परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले। सायंकाळी अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची भंबेरी उडाली। ताकारी योजनेचं पाणी येरळा नदी पात्रामध्ये सोडण्याची कार्यवाही सुरू झाली असून येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये हे पाणी येरळा नदीमध्ये दाखल होईल अशी लेखी ग्वाही ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता नरवडे यांनी दिल्यानंतर निमणी येथील रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलंय। निमणी स्टँड चौकात येरळा काठच्या निमणी, तुर्ची, राजापूर, ढवळी, नागाव, नेहरूनगर, शिरगाव, बेंद्री, लांडघोल, तासगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केलं। महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यामध्ये चर्चा होऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं लेखी पत्र स्वीकारले। आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील आणि निमणीचे माजी उपसरपंच आरडी पाटील यांनी केले। यावेळी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ ताकारी योजनेचे उपविभागीय अभियंता नरवाडे, शाखा अभियंता नीलम शिंदे, निकिता पाटील यांनी सद्यस्थितीची माहिती दिली। आरफळ योजनेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याचा वेग वाढवण्यासंदर्भात आणखी काय उपाययोजना करता येतील त्या करण्यात येतील अशी ग्वाहीही दिली। सुमारे 1 तास हे आंदोलन सुरू होतं। वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली होती। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी पूर्वीच्या नियमानुसार राबवली जाणार आहे। त्यासाठी RTE संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत। त्यामुळे आता पूर्वीच्याच पद्धतीने RTE प्रवेश प्रक्रिया राबवण्याबाबतची कार्यवाही करण्याचे लेखी आदेश शिक्षण संचालकांकडून शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। RTE अंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागेवर प्रवेश दिले जातात। मात्र राज्य शासनाने त्यात सुधारणा करून विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटर परिसरातील शासकीय, खाजगी, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये RTE प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे खाजगी शाळा RTE प्रवेशांमधून वगळल्या गेल्या। मात्र या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात सादर करण्यात आली होती। न्यायालयाने राज्य शासनाच्या 9 फेब्रुवारी 2024च्या अधिसूचनेला स्थगिती दिली। त्यामुळे शिक्षण विभागाला आता पूर्वीप्रमाणे RTE प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचं कोल्हापूर परिसरात जोरदार वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळा नंबर 1च्या 3 खोल्यांचे पत्रे उडून गेले, तर छताचा काही भाग ढासळलाय। शाळेला सुट्टी लागल्याने मोठा अनर्थ टळलाय। अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केलाय। कोल्हापूर आणि परिसरात शनिवारी आणि रविवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती। रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळा नंबर 1च्या खोल्यांचे पत्रे उडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले। शाळेच्या 5 खोल्यांच्या दुरुस्तीचं काम 2019 ते 20 मध्ये मंजूर करण्यात आलं होतं। त्यानुसार खोल्यांमध्ये पत्रे बसवण्यात आले, त्याला कुंभी घालण्यात आली, पण काम पूर्ण झाल्यानंतरच 2 महिन्यांमध्ये कुंभी निसटून धोकादायक बनली होती। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुंभी काढून नवीन कुंभी बांधून द्यावी अशी मागणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी 2 जुलै 2022ला कोल्हापूरच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे केली होती, पण कुंभीची दुरुस्ती करून घेतली नाही।
आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत जनतेमध्ये जनजागृतीसाठी आपत्कालीन प्रसंगी सर्व संबंधित यंत्रणेची जबाबदारी, जनतेची जबाबदारी याची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मिरज यांच्या सहकार्याने सांगली मिरज रोड जवळील इंडियन ऑइल डेपोकडे जाणाऱ्या रोडवर आज ऑफसाईट मॉक ड्रिल घेण्यात आले. IOCL BPCL डेपो क्षेत्राच्या अप्रोच रोडवरून पूर्ण भरलेला ट्रक आणि मुख्य रस्त्यावरून वळणावर येणारा रिकामा ट्रक यांच्यात टक्कर अशा घटनेचा ऑफसाईट मॉकड्रिलमध्ये समावेश होता. या अपघाताची तात्काळ सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवण्यात आले. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या परिस्थितीची पाहणी केली. या मॉकड्रिलचं नेतृत्व तहसीलदार श्रीमती अपर्णा धुमाळ यांनी केले. आणीबाणीच्या प्रतिसादात सामील झालेल्या सर्व भागधारकांमध्ये तत्परता आणि समन्वय वाढवण्यात अशा प्रकारच्या कवायती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असं मत तहसीलदार धुमाळ यांनी व्यक्त केले. तदनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील रफिक नदाफ यांनी पोलीस, अग्निशामक दल, रेल्वे पोलीस, वाहतूक पोलीस, BSNL कार्यालय, MSRTC मिरज आणि जिल्हा शासकीय रुग्णालयासह विविध शासकीय अधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. हिंदू एकता आंदोलन, वंदे मातरम, वंदे शिवोत्सवाची सांगता कोल्हापूरचे सुप्रसिद्ध शांतिदूत मर्दानी आखाडा यांच्या मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक करून आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महाआरती करून सांगता करण्यात आली आहे. महाआरतीच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन तसेच मर्दानी खेळाचे तलवार, दांडपट्टा, लाठीकाठी या शस्त्रांचं पूजन मालती डेव्हलपरचे रमाकांत घोडके व सुप्रसिद्ध उद्योगपती मनोहर सारडा, सुजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवभक्तांनी जय शिवाजी जय भवानी अशा जयघोषात परिसर दणाणून सोडला. तरुणांनी आणि महिलांनी मोठ्या उत्साहात शिवोत्सव साजरा केला. तसेच सर्व शिवभक्तांना महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे संयोजक हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले. महापालिकेच्या कामातील टक्केवारी न दिल्याच्या रागातून एका माजी पदाधिकाऱ्याने प्रभाग क्रमांक 17 मधील आरोग्यवर्धिनी केंद्राचं काम बंद पाडले. या प्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी महापालिका मक्तेदार संघटनेचे अध्यक्ष सुजित काटे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे व महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली आहे. काटे म्हणाले, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधील आरोग्यवर्धिनी केंद्राचं बांधकाम सुरू आहे. एकूण 21 लाख रुपयांचं हे काम आहे. रीतसर निविदा प्रक्रियेतून काम मिळाले, पण काम सुरू केल्यापासून एका माजी पदाधिकारी कामामध्ये खोडा घालत आहे. महिन्याभरापूर्वी त्यांनी काम निकृष्ट असल्याचा आरोप करत आपल्याकडे टक्केवारीची मागणी केली. त्यास नकार दिल्याने त्यांनी 2 वेळा आयुक्त, आरोग्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली. प्रथम शहर अभियंता, नगर अभियंता यांनी पाहणी केली. त्यानंतर उपायुक्तांनीही कामाची पाहणी केली. यामध्ये कुठेही काम निकृष्ट झाल्याचं आढळून आले नाही. तरीही टक्केवारीची मागणी केली जाते. टक्केवारी न दिल्याने 15 दिवसांपूर्वी त्यांनी कामाच्या ठिकाणी आमचे कुलूप तोडत स्वतःकडील कुलूप लावले. त्यामुळे सध्या हे काम बंद आहे. कामाच्या ठिकाणी 10 लाख रुपयांचं बांधकाम साहित्य आहे. शिवाय काम बंद असल्याने आर्थिक नुकसान होते. याशिवाय मानसिक त्रासही होत आहे. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलीस आणि आयुक्तांनी तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील सुजित काटे यांनी दिला आहे.